आता आपल्यासोबत खरं तर आपण नेहमी क्रिकेट संदर्भातले लेख सरांचे वाचतो, पण आता आपल्यासोबत स्टुडिओमध्ये द्वारकानाथ संजगिरी सर आलेले आहेत. त्यांच्याशी आपण लता मंगेशकर यांच्याविषयी आज बोलणार आहोत, खास कारण त्यांचं क्रिकेटमधलं लेखन आपण नेहमी वाचतो, पण लता दीदींविषयीच्या खास आठवणी जागवण्यासाठी सर आपल्यासोबत आलेले आहेत. सर नमस्कार आणि तुमचं खूप स्वागत. खरं तर खूप दुःखाची बातमी आहे आजची सर. दीदी आपल्यातून जाणं ही निश्चित दुःखाची बातमी आहे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला विचारेन की आपल्या भावना. जेव्हा सकाळी जेव्हा मला बातमी कळली त्यावेळेला डोळ्यात पाणी आलं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे दीदी ह्या प्रत्येकाच्या घरातल्या होत्या असं आपल्याला वाटतं. म्हणजे ती एक फक्त गायिका होती किंवा आपल्यापेक्षा वेगळे होते असं नाही. शी वॉज पार्ट ऑफ अवर लाईफ, पार्ट ऑफ अवर फॅमिली. म्हणजे आपल्याच घरातला, आपल्याच आयुष्याचा एक भाग बनून त्या राहिल्या होत्या अगदी लहानपणापासून आत्तापर्यंत. आणि त्यामुळे जरी आपल्याला कल्पना होती की ते आजारी आहेत आणि त्यांचा आजार बळावतोय, तरी सुद्धा एक मनात कुठेतरी असं वाटत होतं की नाही त्या लढतील, कारण त्यांनी आयुष्यभर लढाई दिलेली आहे आणि त्या लढवय्या होत्या. त्यामुळे ते मृत्यूशी सुद्धा लढतील आणि त्यातून बाहेर येतील. पण दुर्दैवाने असं झालं नाही. खूप दुर्दैवी गोष्ट आहे. पण एक सांगतो की दीदींना मेलडी क्वीन म्हणायचे. राणी गेली आहे पण ती मेलडी तशीच राहणार आहे. म्हणजे त्या फक्त शरीरात नाही आहेत, त्यांचा जो आवाज आहे ना, तो आवाज आपल्याबरोबर कायम राहणार. नुसतं आपल्याबरोबर या पुढच्या पिढ्यांमध्ये पण तो कायम राहणार आहे. म्हणजे मला तसं वाटतं की जोपर्यंत चंद्रसूर्य आहे, जोपर्यंत हिमालय आहे, जोपर्यंत संगीत आहे, तोपर्यंत हा आवाज तसाच राहणार आहे. आणि त्यामुळे आवाजाची साथ आपल्याला त्यांच्यावर राहणार. आणि हीच एक खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. हेमंत कुमार ह्या संगीतकाराने एकदा असं म्हटलं होतं की कुठल्या तरी शुष्क शतकामध्ये जन्माला यायच्याऐवजी ज्या शतकात दीदी होत्या त्या शतकात देवांनी आपल्याला जन्माला घातलं ना, ही एक खूप मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल देवाचे आभार. मी सुद्धा एक्झॅक्टली तेच म्हणतो की कुठल्या तरी शुष्क अशा शतकात जन्माला याच्याऐवजी ह्या जन्मात मी ह्या शतकामध्ये मी जन्माला आलो आणि लहानपणापासून आत्तापर्यंत दीदीच्या आवाजावर अक्षरशः पोहोचलो गेलो. मग ते अंगाई गीत असेल, लहानपणी आईने म्हटलेलं, किंवा अगदी पुढे तारुण्यात म्हटलेली रोमॅन्टिक गाणी असतील, किंवा संपूर्ण काळ म्हणजे आज असा दिवस जात नाही की ज्या वेळेला आपण दीदींचं गाणं ऐकलेलं नाही. त्यामुळे अनेक आठवणींना अशा माझ्या मनात खूप दाटून आलेल्या आहेत. एकच आठवण मी तुला अशी सांगतो की माझा आणि दीदींचा असा डायरेक्ट संबंध फार क्वचित आला आहे. म्हणजे ते माझं लेखन वाचत असं मला हृदयनाथ मंगेशकरने बी सांगत आणि त्यांना क्रिकेटची तर प्रचंड आवड होती. एक कार्यक्रम मी सचिन तेंडुलकरचा केला होता. तरी त्याला एक 15-20 16-17 वर्ष झाली. आणि त्यावेळेला त्या निमित्ताने दीदींशी 2-4 वेळा माझं बोलणं झालं. सचिन तेंडुलकरनी त्यावेळेला 35 शतकं ठोकली. त्यानंतर त्यांचा एक सत्कार मी घडवला होता आणि त्या सत्काराच्या वेळेला दीदींनी त्यांचा सचिनचा सत्कार केला होता. तर त्याच्यानंतर म्हणजे त्यावेळेला तर बोलणं व्हायचंच, पण त्यानंतर तो कार्यक्रम झाल्यानंतर दीदींचा एकदा मला फोन आला आणि त्याने फोनवर मला सांगितलं की मी लता मंगेशकर बोलतोय. मी सांगतो मी तिथल्या तिथे ना रोमांचित झालो. म्हणजे मी भावना नाही व्यक्त करू शकत. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की आपल्याकडे खूप चांगले शब्द आहेत आणि आपण अत्यंत चांगल्या रीतीने व्यक्त करू शकतो, पण ती भावना मी नाही व्यक्त करू शकत. अशी एक वेगळीच भावना होती. संपूर्णपणे मोहरून निघालो होतो आणि समोरून दीदी म्हणत होते की मी लता मंगेशकर बोलतोय. पण मी स्वतःला सावरलं आणि मी त्यांना असं म्हटलं की तुमचा असा एक आवाज आहे ना की ज्याने सांगायची गरज नाही की कोण बोलतंय. तुम्ही नुसते आवाज जरी तुमचा ऐकला तरी आम्हाला कळतं की दीदी बोलतात. आणि मग त्याच्यानंतर आम्ही जवळपास अर्धा तास बोलत होतो कार्यक्रमानंतर. आणि मला एक सगळ्यात आवडली त्यातली जी गोष्ट होती ती अशी की त्या कार्यक्रमाच्या वेळेला एका व्यक्तीचं नाव घेणं आमच्याकडून राहिलं होतं. म्हणजे की आपण आभार प्रदर्शन करतो, अनेकाचे आभार मानले. तर मी त्यांना असं म्हटलं की दीदी चुकून आमच्याकडून त्या व्यक्तीचं नाव घेणं राहिलं तर कृपया आम्हाला माफ करा. तर दीदी असं मला म्हणायला आहे की मला हृदयनाथने सांगितलं की तुला 2 माणसांसाठी या कार्यक्रमाला जायचं आहे, एक सचिन तेंडुलकर आणि दुसरं द्वारकानाथ संजगिरी, आणि म्हणून मी आले. हे शब्द ना मी आयुष्यभर कधी विसरणार नाही. मी दीदी आल्या ह्या कारणासाठी हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा मला असं वाटतं आठवणींचा ठेवा आहे.
निश्चित निश्चित. संपूर्ण आयुष्य तुम्ही म्हणताय की पोचलो गेलो मी दीदींच्या गाण्यांवर आणि ह्या सगळं. तर निश्चित आज आम्हाला दीदींच्या याच आठवणींबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला हेच विचारीन सर, की दीदींची जेव्हा सुरुवात झाली होती, त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली, तेव्हा नेमकं काय वातावरण होतं? त्या आधीच्या गाणाऱ्या गायिका असतील आणि मग दीदींची एंट्री होणं, तर हे सोपं होतं की कठीण होतं? बोलताना माझा आवाज जरा थोडासा असा हे झालेला आहे, कारण मी पण अक्षरशः आतून गहिवरलो आहे. म्हणजे नेहमीचा माझा जो हे असतो, जो असा रेताना मला खूप स्वतःला जड वाटतंय. पण दीदींचा जो काळ होता ना, साधारण 47-48चा काळ, त्यांनी वयाच्या 12व्या वर्षी गायन सुरू केलं आणि हिंदीमधलं पहिलं गाणं त्यांनी साधारण 47 साली म्हटलं त्या काळामध्ये. पण तो जो काळ होता, त्या काळाच्या ज्या गायिका होत्या ना, मग ती नूरजहान असो किंवा जोराबाई अंबालेवाला असो, शमशाद बेगम असो, राजकुमारी असो, ह्यांचा आवाज हा टिपिकल, ज्याला काय म्हणता येईल की वेगळ्या प्रकारच्या गायिकेंचा आवाज होता. एक वेगळ्या प्रकारची जी गायिका असते, म्हणजे ठुमरी किंवा आपण असं म्हणू की गझल त्या टाईप गायिका वगैरे ज्या असतात ना, तसा त्यांचा आवाज होता. मॅच्युअर आवाज होता. ज्या वेळेला लता दीदी आल्या ना, त्यावेळेला लता दीदींचा आवाज हा परकारातल्या मुलीचा आवाज वाटत होता. म्हणजे त्या हिरोईनला अत्यंत योग्य असं, एक 14-15-20 वर्षीय मुलगी गाते आणि तो जो आवाज येईल ना, तो आवाज होता आणि तो स्वर्गीय आवाज होता. म्हणजे तसा आवाज कोणी आधी ऐकलाच नव्हता. म्हणजे काही काही माणसांचे कान किती मोठे असतात मी म्हणतो, की एक श्रीरामचंद्रांचा सिनेमा होता आणि श्रीरामचंद्र रेकॉर्डिंग करत होते, त्यावेळेस त्यांनी लता मंगेशकरांना ओळखत सुद्धा नव्हते. जवानी की रेल चली जाय असं ते गाणं आहे, मला वाटतं ते शमशाद गात होती आणि त्याच्यामध्ये कोरसमध्ये लता दीदी होत्या. पण तो कोरसमधला आवाज ऐकल्यानंतर श्रीरामचंद्र स्तिमित झाले आणि ते गेल्यानंतर ते विचारले की ही मुलगी कोण होती. तर ते म्हणाले तिचं नाव लता मंगेशकर. कुठे राहते? तर कोल्हापूरला. त्यावेळेला त्या कोल्हापूरला निघून गेल्या होत्या. तर त्यांना कोल्हापूरहून बोलवा इथे. तर लोक जेव्हा तो आवाज ऐकत ना, ते स्तिमित होत. नौशाद हा एक खूप मोठा संगीतकार त्या काळातला. नौशादनी एकदा स्टुडिओच्या बाहेर तिला गाणं गुणगुणताना ऐकलं आणि त्याने ठरवलं की बस लता मंगेशकर घ्यायची. म्हणजे नौशाद एकेकाळी, नौशादची जी गाणी असायची, ती आत्ता मी ज्या गायिका घेतल्या ना, ह्या सगळ्या गायिकांकडून नौशाद गाणी गाऊन घ्यायचे. म्हणजे जोराबाई अंबालावाला असेल, राजकुमारी असेल किंवा शमशाद बेगम. शमशाद बेगम तर त्यांची अत्यंत लाडकी अशी गायिका. पण लता मंगेशकरचा आवाज ऐकल्यानंतर त्याने आपला ट्रॅकच बदलला आणि पुढची जी बहुसंख्य गाणी होती ना, ती लता मंगेशकरला मिळाली. म्हणजे अंदाजपासून लता मंगेशकरनी त्यांच्याकडे गायला सुरुवात केली. जर असं ज्यांनी लता दिदींना तो आवाज ऐकला, तिथपासून त्याने आपला ट्रॅक बदलला. एक आणखीन तुला मी आठवण सांगतो, गुलाम हैदर नावाचे एक संगीतकार होते. ते नंतर पार्टिशन नंतर पाकिस्तानला गेले. पण ते त्यांचे पिक्चर्स असायचे, त्यामुळे ते इथे यायचे, संगीत द्यायचे आणि जायचे. तर त्यावेळेला फिल्मिस्तानमध्ये शशधर मुखर्जींकडे लता दीदीनं घेऊन गेले आणि त्यांनी सांगितले की ही मुलगी खूप सुंदर गाते, आपण हिच्या आवाजात गाणं गाऊन घेऊ. तर शशधर मुखर्जींना तिचा आवाज आवडला नाही. म्हणाले हिचा आवाज खूप पातळ आहे, तिचा आवाज सिनेमात चालणार नाही. त्यांना भयंकर राग आला आणि त्यांनी सांगितलं की आज तुम्ही हिला नाकारताय, पण लक्षात ठेवा की एक दिवस असा येईल की सर्व तुम्ही निर्मात्याने तिच्या दारावर रांग लावून उभे राहात. आणि मग ते मालाड स्टेशनवर गेले, एक सिगरेटचं पाकिट काढलं, त्याच्यावर त्यांनी मजबूरमधलं एक जे दिल मेरा तोडा म्हणून गाणं आहे ते त्यांनी तिला ऐकवलं, तिची रिहर्सल केली आणि तिच्याकडून गाऊन घेतलं. म्हणजे अशा रीतीने ती त्या 48-49च्या काळामध्ये तिने महानतेकडे चालायला सुरुवात केली आणि काही वर्षातच ती टॉपला पोचली, जिथे कोणीही पोचू शकलं नाही आणि पुन्हा कोण पोचेल असं तर मला वाटत नाही. निश्चित. तुम्ही जसं म्हणालात की महानतेकडेची जी वाटचाल होती, तर ह्या वाटचालीची नेमकी सुरुवात कुठून झाली? लता दीदी किंवा लता मंगेशकर हे नाव, या नावाची आणि आवाजाची दखल नेमकी पहिली कधी घेतली गेली? या सुरुवातीच्या काळामध्ये जसं मी म्हटलं की अंदाजची गाणी असो किंवा त्या सुमारास जी गाणी होती, ह्या सगळ्या गाण्यांचा लोकांना ती आवडत होती. पण खऱ्या अर्थाने म्हणजे ज्याला आपण म्हणले की महानतेचं हे पहिलं पाऊल असं जर विचारलं तर ते महलमधलं गाणं आएगा आने वाला. आएगा आने वालाने धमाल केली, म्हणजे प्रश्नच नाही.
त्या आवाजानंतर, त्या गाण्यानंतर लता दीदींनी कधीही मागे वळून बघितलं. खेमचंद प्रकाश यांचं ते संगीत होतं आणि दुर्दैव असं होतं की त्या खेमचंद प्रकाशना त्या गाण्याचं वैभव पाहता आलं नाही, कारण त्या तो सिनेमा लागायच्या आधीच ते दुर्दैवाने गेले. आणखीन एक गंमत सांगतो तुला त्या गाण्याची, की ते गाणं शशधर मुखर्जी त्यांचे पण प्रोड्युसर होते, तर शशधर मुखर्जींना ते गाणं आवडलं नाही आणि शशधर मुखर्जी सिनेमातून ते गाणं काढायला निघाले होते. ते गाणं काढायला निघाले म्हटल्यानंतर लता दीदी पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की इतकं सुंदर गाणं आहे आणि हे काढतात. पण त्यावेळेला लता दीदी नवीन होत्या. त्याच्यानंतर म्युझिक डायरेक्टरनी पण त्यांना समजावून सांगितलं, अनेकांनी त्यांना डायरेक्टरनी समजावून सांगितलं. त्यानंतर ते गाणं ठेवायला तयार झाले त्याच्यानंतर. आणि तोपर्यंत जी रेकॉर्ड असायची ना, त्या रेकॉर्डवर गायिकेचं नाव नसायचं. ते जे कॅरेक्टर असेल की ज्या कॅरेक्टरसाठी त्या गायल्यात त्या कॅरेक्टरचं नाव असायचं. आणि त्या कॅरेक्टर, ते मधुबालानी गाणं म्हटलं होतं, म्हणजे दोन स्वर्गीय गोष्टी एकत्र आल्या होत्या. एका बाजूला स्वर्गीय सौंदर्य आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय आवाज. तर त्यामुळे ते ग्रेट होणारच होतं. तर त्या कॅरेक्टरचं त्याच्यावर नाव होतं. त्या याच्यापासून कॅरेक्टरचं नाव गेलं आणि गायिकेचं किंवा गायकाचं नाव यायला लागलं. ती सुरुवात लता दीदींनी केली. निश्चित, क्या बात आहे. हा किस्सा खरं तर सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा निश्चित तितकीच आठवणीत राहणारी ही गोष्ट असेल. सर, आत्ता जसं तुम्ही म्हणालात की हळूहळू सुरुवात झाली, दखल घेतली गेली, आवाज ऐकायला जसा लता दीदींचा आवडायला लागला, सूर सगळ्यांच्या मनात राज्य करायला लागले, तशात दीदी कधी थांबल्याच नाहीत. ती वाटचाल कधीच थांबली नाही. पण एक काळ असा आला की थोडाफार डॉमिनन्स झाला. म्हणजे तुम्ही तुमच्या लेखामध्ये सुद्धा म्हटलंय की आपण ताईगिरी म्हणूया. तर ह्या नेमकं काळाची सुरुवात कधी झाली, या ताईगिरीची सुरुवात कधी झाली? मला असं वाटतं की पार्श्वगायनामध्ये एकच दादा होती खऱ्या अर्थाची. त्याला ताईगिरी म्हण किंवा काय. नागिन नावाचा एक सिनेमा आला होता 1954 साली. त्या नागिनची गाणी तुफान गाजली आणि लता दीदींवरची जी मी अनेक पुस्तकं वाचली आहेत माझ्या रिसर्च ह्याच्यात, त्यामध्ये त्याने एकदा असं म्हटलं होतं की त्यांना स्वतःची खरी किंमत किंवा ताकद ही त्या नागिनच्या यशानंतर मिळाली. एक गंमत सांगतो की नागिनचे जे संगीतकार होते ते हेमंत कुमार होते. त्याच्या आधी हेमंत कुमारनी आनंद मठ या सिनेमात लताचं गाणं, ते वंदे मातरम वंदे मातरम, तुमच्या पिढीने सुद्धा गाणं ऐकलं असेल कदाचित लता मंगेशकर. तर एका ठिकाणी त्यांना लता मंगेशकरला प्रोड्युसरनी सांगितलं किंवा डायरेक्टर म्हणून 54 वेळा रिटेक घेतला. लता दीदीने 54 वेळा ते करायला लागलं. त्यावेळेला त्यात नवीन असल्यामुळे त्यांनी ते केलं, पण त्यांना करायला लागलं. त्या नागिन नंतर त्यांना लक्षात असं आलं की यस, आपण दादा आहोत. आणि म्हणून त्यांनी आपली दादागिरी सगळीकडे नाही वापरली, पण ज्या वेळेला गरज पडली ना त्यावेळेला शी पुट हर फूट डाऊन. आणि एकदा तिने नाही म्हटलं की अख्खी इंडस्ट्री आहे, ही इंडस्ट्री थपकून जायची. ही सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे फिल्म इंडस्ट्रीचा जर विचार केला तर ही अत्यंत पुरुषप्रधान अशी संस्कृती होती की आजही आहे, म्हणजे बऱ्यापैकी पुरुषप्रधान आहे. त्यावेळेला तर प्रचंड पुरुषप्रधान अशी संस्कृती होती की पुरुषांचा डॉमिनन्स होता. मग तो ॲक्टर्सचा असेल, म्युझिक डायरेक्टरचा असेल, डायरेक्टरचा असेल, प्रोड्युसरचा असेल, पण हा सबंध डॉमिनन्स हा पुरुषांचा डॉमिनन्स होता. ह्या पुरुषांच्या डॉमिनन्सला एका कृश मुलीने, मराठी मुलीने, त्या मुलीने, मी नेहमी म्हणतो की जिनियसेस दे आर ऑल स्मॉल इन स्मॉल पॅकेट्स, तशा लता दीदी वॉज अ जिनियस अँड इन स्मॉल पॅकेट. महात्मा गांधी सुद्धा बुटकेच होते. सचिन तेंडुलकरही बुटका, सुनील गावस्करही बुटका, डॉन ब्रॅडमनही बुटका होता. मी तुला एक उदाहरण सांगतो. तशा ते जे जिनियस आहे ते जिनियस त्या एका छोट्याशा अशा कृश अशा शरीरात होता आणि तो दैवी आवाज होता. त्यामुळे त्यांनी आता त्यानंतर आणि किस्सा सांगतो ना, मधुमती सिनेमामध्ये आजारे परदेसी नावाचं एक ग्रेट गाणं आहे. ग्रेट गाणं आहे, म्हणजे काही प्रश्न नाही. तर बिमल रॉय सारखा प्रोड्युसर की जो खूप महान डायरेक्टर आणि प्रोड्युसर होता, त्यालाही वाटलं की हे गाणं आपण वगळावं. म्हणजे जसं आएगा आनेला वालाच्या वेळेला वाटत होतं. पण लता मंगेशकर पुट हर फूट डाऊन, तिने सांगितलं हे जर गाणं बिमलला तुम्ही जर सिनेमातलं काढलं ना तर मी आयुष्यात तुमच्याकडे पुन्हा गाणार नाही. आणि लता गाणार नाही ही गोष्ट कोण सहनच करू शकत नाही की लता गाणार नाही, मग आपल्याकडे कोण गाणार. आणि त्यानंतर ते गाणं तसंच ठेवलं गेलं. ही जी ताकद असते ना, ही ताकद खूप मोठी होती. आणि
एका मराठी माणसाने, एका मराठी स्त्रीने दाखवलेली ताकद होती ना, खूप अभिमान वाटतो. निश्चित सर. आता तुम्ही बोलताना एका रिसर्चचा उल्लेख केला, तर त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. बोल ना. म्हणजे दीदींविषयीचा हा रिसर्च. रिसर्च म्हणजे की मी दीदींविषयी खूप कार्यक्रम केलेत, तर त्याच्यावर स्टेजवर केलेले आहेत, माझ्या स्वराट संस्थेतर्फे केलेले आहेत, इतरांसाठी केलेले आहेत, बरेच कार्यक्रम केलेले. आता हे कार्यक्रम करताना तुम्हाला दीदींबद्दल बोलायचं असेल तर एक प्रकारचा रिसर्च तुम्हाला लागतो करायला, अभ्यास करायला लागतो. तो विविध पुस्तकातून मी अभ्यास केलेला, विविध संगीतकारांच्या असेल किंवा जी पुस्तकं, त्याच्यातून लता दीदी कशा बहरल्या, कशा वर आल्या, हा सगळा जो रिसर्च आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक म्युझिक डायरेक्टर वाईज रिसर्च आम्ही केलेलं. मराठीतल्या लता दीदी वेगळ्या, हिंदीतल्या लता दीदी वेगळ्या, बंगालीतल्या दीदी वेगळ्या, असा सगळ्या चारी बाजूनी ह्याचा अभ्यास केला मी. म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन, ह्याला ज्ञानबिन म्हणायचं नाही, याचा एकच शब्द म्हणजे इन्फॉर्मेशन. ही इन्फॉर्मेशन, मी जे किस्से काही सांगतो ना, हे ह्या इन्फॉर्मेशनमधून आलेले किस्से आहेत. जसं आपण आता म्हणतोय की दीदींची जी वाटचाल सुरू झाली, यशस्वी वाटचाल, ती थांबलीच नाही. ती आता टॉपमोस्ट दीदी झाल्या आणि आता सगळ्या जगभरात नाव झालेलं. म्हणजे भारताची ओळख म्हणून ज्या ज्या व्यक्तींचं नाव घेतलं जाईल त्यामध्ये निश्चित लता मंगेशकर हे नाव आहेच. पण एखादा क्षण किंवा एखादा प्रसंग, एखादा काळ असा आला का की जेव्हा कदाचित हा उतरता काळ असं म्हणू शकतो, किंवा त्या काळामध्ये कदाचित आपण फॉर्म जाणं म्हणतो, तर तशा पद्धतीचं काही घडलं दीदींच्या बाबतीत? दीदी आणि डॉन ब्रॅडमन यांचा फॉर्म कधी गेला नाही. पण त्यातही तुम्ही म्हणाला होतात सरासरीच्या बाबतीत की दीदींची सरासरी 100%. नाही, तो किस्सा असा होता, मी किस्सा सांगतो काय होता तो. किस्सा असा होता की एकदा मी आणि माझो परांजपे आम्ही गप्पा मारत बसलो होतो क्रिकेटवर. त्यालाही तोही क्रिकेट वेडा, मीही क्रिकेट वेडा, तोही दीदी वेडा, मीही दीदी वेडा. आणि आमच्या जेव्हा गप्पा व्हायच्या तेव्हा क्रिकेट आणि दीदी बद्दलच गप्पा असायच्या. तर त्यावेळेला एकदा मी वासूला म्हटलं की अरे दीदीनी जर क्रिकेट खेळले असते, म्हणजे त्यांनी बॅटिंग केली असती, तर ती डॉन ब्रॅडमन सारखी केली असती ना. तो म्हणाला हो. म्हटलं पण त्यांनी थांबवलं मला म्हणाला, पण मला असं वाटतं ना की त्या डॉन ब्रॅडमनपेक्षा थोड्या अंमळ जास्त चांगल्या खेळल्या असत्या. म्हटलं तू असं का म्हणतो? म्हणाला की डॉन ब्रॅडमनचं कसोटी ॲव्हरेज आहे ते 99.94 आहे. म्हणजे शेवटच्या टेस्टमध्ये त्यांनी जर 4 रन्स केले असत्या तर ॲव्हरेज 100 झालं असतं. पण दीदी जर खेळत असते ना तर दीदींचं ॲव्हरेज 100 असतं, कारण त्या सुरात कधी चुकतच नाहीत, असं त्याचं ते म्हणणं होतं. म्हणजे आम्ही असं म्हणायचं की समजा डॉन ब्रॅडमन क्रिकेट नसतं, दीदी नसते, हिंदी सिनेमाचं संगीत नसतं, तर मग आपण कुठल्या विषयावर बोललो असतो, आपण काय केलं असतं, असा एक आमची ती चर्चा झाली. त्यामुळे दीदींचा फॉर्म गेला असं ना. हा एक वेळ त्यांच्या आयुष्यात आली की ज्या वेळेला त्यांना भीती वाटायला लागली की त्याचा आवाज जातो की काय. म्हणजे त्यांना शबाधा झाली का काय नेमका आजार झाला माहीत नाही, पण त्यांना गायला त्रास व्हायला लागला. एक साधारण 63-64ची गोष्ट आहे किंवा त्याच्या आसपासची गोष्ट आहे. म्हणजे पहिल्यांदा त्यांचा कुठेतरी एक कॉन्फिडन्स गेला की अरे असं घडू शकतं का. त्यांनी वेगवेगळे उपाय केले त्याच्यावर. मला वाटतं ॲलोपॅथीत केला, अमुक केला, होमिओपॅथीत केला. आणि हेमंत कुमारांनी त्यांना खूप कॉन्फिडन्स दिला. म्हणजे हेमंत कुमारांचं जे गाणं आहे कहीं दीप जले कहीं दिल, त्या गाण्याच्या वेळेला ते गाणं आपण गाऊ शकेल असं त्यांना वाटत नव्हतं. हेमंत कुमारनी कॉन्फिडन्स दिला, त्या बऱ्या झाल्या, त्यांनी ते गाणं म्हटलं आणि तिथून पुन्हा त्यांचं सुरू झालं. पण फॉर्म गेला इम्पॉसिबल. 1960चं दशक, 1970चं दशक, 1980 नंतर त्या कमी झाल्या, कारण विषय वेगळे झाले. म्हणजे कसं झालं की शेवटी गाणी पण त्या दर्जाची पाहिजेत जी गाणी लता दीदीने गायला हवीत. 80 नंतर इतर कॉम्पिटिशन आली, म्हणजे इतर गायिका आल्या आणि त्या गायला लागल्या. पण ज्या वेळेला काहीतरी एक वेगळं द्यायचं असायचं ना, त्यावेळेला विचार पुन्हा लता दीदींचाच असायचा. ही गोष्ट त्याच असेल. त्यामुळे त्या क्वीनच राहिल्या, त्या सम्राज्ञीच राहिल्या, त्या कुठेही बदलल्या नाहीत. हां, सरदार मंडळी किंवा ज्याला काय म्हणतात जी मंडळी होती ती आली गेली, त्यांनी डॉमिनेट केलं. पण शेवटी क्वीन म्हटलं की क्वीन एकच, लता दीदी. ह्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. आणि 60 आणि 70च्या दशकामध्ये तर त्या किती बिझी असतील. 60च्या दशकात तर मला असं वाटतं की शनिवार रविवार सोडला तर बऱ्याच वेळेला त्यांनी, किंवा सुट्टीचा दिवस सोडला तर बऱ्याच वेळेला त्यांनी रोज गाणं रेकॉर्ड केलं असेल. आणि
त्यावेळचं रेकॉर्डिंग म्हणजे असं नसायचं आजच्यासारखं आले गायले निघून गेले वगैरे. म्हणजे रिहर्सल्स व्हायच्या, तास तास जायचे, काही काही वेळेला दिवस दिवस जायचा. म्हणजे ह्याचं जे किस्सा सांगतो तुम्हाला, बरसातचं जे गाणं आहे ते बरसातचं पहिल्या गाण्याच्या वेळेला पहाटे ते गाणं संपलं. बरसातचं लता दीदींचं पहिलं जे गाणं होतं ते गाणं पहाटे संपलं. म्हणजे त्याचं संध्याकाळी जेव्हा रेकॉर्डिंग सुरू झालं ते रेकॉर्डिंग चालतच राहिलं. फेमस स्टुडिओच्या समोर 5 वाजता संपलं. आणि त्यावेळेला त्या रेकॉर्डिंगनंतर लता दीदी, राज कपूर, शंकर, जयकिशन, शैलेंद्र आणि मला वाटतं तेव्हा मुकेशही असेल ते, ही सगळी मंडळी त्या फेमस स्टुडिओच्या समोर फुटपाथवर बसून चहा घेतला तिने सकाळी. म्हणजे आज मी तो विचार करतो की तो फुटपाथ सुद्धा पावन झाला. अरे ह्यातला प्रत्येक माणूस मोठा झाला. लता दीदी तर हिमालय झाल्या, पण राज कपूर एक छोटा माणूस नव्हता किंवा. तर अशा रीतीने ते त्यावेळचं हे असायचं. किंवा प्यार हुआ इकरार हुआ हे जे राज कपूरचं गाणं आहे, त्या गाण्याच्या वेळेला सुद्धा राज कपूरच्या डोळ्यासमोर आलं की अरे आपल्याला हे गाणं कसं इनॅक्ट करायचं. त्याने नर्गिसला बोलवलं, छत्री मागवलं आणि स्वतः नाचायला लागला आणि त्या गाण्याचा रेकॉर्ड. असे सुंदर सुंदर किस्से त्यांच्या त्या रेकॉर्डिंगच्या वेळेला व्हायचं. आवारामधल्या गाण्याबद्दल पण मी तुला अशा पद्धतीने खूप किस्से सांगू शकेल. खरं लता मंगेशकर या विषयावर जर बोलायला लागलो ना तर तुमच्याकडे वेळ नसेल, माझ्याकडे किस्से जास्त असतील. निश्चित. सर, आता जसं आपण म्हणतोय अनेक किस्से आहेत, पण या सगळ्यामध्ये तुमची पहिली प्रत्यक्ष भेट दीदींशी कधी झाली, तो अनुभव कसा सांगा? दीदींना मी प्रत्यक्ष भेट याला असं म्हणता येत नाही. मी खास मुलाखती कधी त्यांच्यासाठी कधी गेलो नाही. म्हणजे खूप इच्छा असायची पण नाही गेलो. त्यावेळेला जास्त कॉन्सन्ट्रेशन क्रिकेटवर असायचं. आणि एरवी असं मॅचच्या वेळेला त्या क्रिकेट मॅचेस नाही यायच्या, त्यामुळे त्यांना अगदी जवळून पाहिलेलं, नमस्कार केलेला, अशा गोष्टी असतात. पण एक दुरून एक चाहता हा जेव्हा मी तो कार्यक्रम गेला सचिन तेंडुलकरच्या वेळेला, त्यावेळेला त्यांची आणि माझी पहिली खऱ्या अर्थाने भेट झाली असं मी म्हणेन. त्या निमित्ताने त्यांच्याशी बोलणं किंवा त्यांना पाठवणं. आणि मग त्या निमित्ताने त्याच्या वेळेला कार्यक्रमाला आल्या. त्यावेळेला लिफ्ट बंद पडली होती आमच्या त्या थिएटरची. त्यावेळेला त्यांना त्या जिने चढून जायला लागल्या. आणि म्हणजे मी त्यांना विचारलं की मी खुर्ची घेऊन येतो, आपण माणसं हे करून तुम्हाला मी वरती घेऊन जातो. त्यावेळेला नाही, गरज नाही तशी. आणि त्या चढल्या. आणि त्या अख्ख्या त्या ह्याच्यामध्ये त्यांनी तो जवळजवळ 3 तासाचा कार्यक्रम होता, तो विंगेत बसून बघितला. आणि त्यावेळेला आमचं, पण मी कार्यक्रमात बिझी होतो कारण मी तो अख्खा अरेंज केला होता, त्यामुळे त्यावेळेला त्यांच्याशी माझं बोलणं झालं त्या. पण सगळ्यात जसं मी तुला म्हटलं की तो फोन कॉल जो आला ना, इतका सुंदर फोन कॉल मला आयुष्यात कधी आला नव्हता. इतका सुंदर फोन कॉल म्हणजे आयुष्यात मी काही क्षण जपलेले आहेत नसे. एक जेव्हा मला डॉन ब्रॅडमन भेटले, हा जो एक क्षण मी कायम जपून ठेवला, तसा त्या कार्यक्रमात दिदी भेटणं आणि तो नंतरचा फोन, हे माझं आयुष्याचे खरे हिरे आहेत. त्याला कोहिनूर म्हण, बाकीचे हिरे जाऊन देत, अंगावर आले नाही. हे जे हिरे आहेत ना, हे हिरे जास्त आनंद देतात असं मला वाटतं. नक्कीच. आपण पुन्हा एकदा दीदींच्या संगीत क्षेत्रातल्या सगळ्या कारकिर्दीकडे निश्चित येऊया. दीदी आज अनेकांसाठी आयडॉल आहेत. म्हणजे आपण सकाळपासून जेव्हापासून मान्यवरांच्या निश्चित प्रतिक्रिया ऐकतोय, आपणही मगाशी म्हणालात की पोचलंय दीदींच्या गाण्यांनी. तर यामध्ये दीदी अनेकांच्या आयडॉल आहेत, पण मग दीदींचे आयडॉल कोण होते? दीदींचे आयडॉल अनेक जण होते. म्हणजे शिवाजी महाराज हे दीदींचे सगळ्यात मोठे आयडॉल असं मी म्हणेन. म्हणजे मी त्यांच्या एका पुस्तकात असं वाचलंय की कोणी दांडेकरांनी, मला वाटतं त्यांना, त्या मालवणच्या किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचे पायाचे आणि हाताचे ठसे आहेत, तो ठसा आणून दिला त्यांना त्याचे म्हणून. तर त्यानंतर त्या रात्रीमध्ये झोपल्या नाहीत. ते ज्याला त्याला फोन करून सांगत होत्या की माझ्याकडे शिवाजी महाराजांचा ठसा आहे, माझ्याकडे शिवाजी महाराजांचा ठसा आहे. मग एखाद्या लहान मुलाला त्याचं आवडतं खेळणं दिल्यानंतर जसं वाटेल ना तसं त्यांना ते वाटलं. त्यामुळे शिवाजी महाराज हे त्यांचे सगळ्यात मोठे आयडॉल. आणि मग स्वातंत्र्यवीर सावरकर, मला असं वाटतं की त्यांचं स्वातंत्र्यवीर सावरकरांवर प्रचंड भक्ती होती, प्रचंड प्रेम होती. मी एकदा मला खरं खोटं माहीत नाही आहे, पण असं मी एकदा ऐकले की त्यांच्या सिनेमाच्या कुठल्या तरी ह्याला त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांना बोलवायचं होतं.
आणि पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं की अगं माझ्या हाताला यश नाही आहे, माझे आशीर्वाद तुझ्याबरोबर कायमच असणार आहेत. पण ते जे आहेत म्हणजे त्या बाहेरचं क्रिकेटमधले सगळेच क्रिकेटर त्यांच्यासाठी अत्यंत आवडीची होती. साहित्य तर त्या कोळून प्याले होते. म्हणजे सगळ्यात आश्चर्याची गोष्ट आहे की जी मुलगी शाळेत फारशी कधी गेली नाही, त्या मुलीचं साहित्यावरचं प्रभुत्व, मराठीवरचं प्रभुत्व, काव्यावरचं प्रभुत्व हे सगळंच ग्रेट होतं. आणि म्हणूनच ती भजनं आणि तुकारामाचे किंवा ज्या अथा किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या आल्या त्यांना असं मला वाटतं की जे सुंदर, जे मंगल आणि जे उदात्त त्यांच्याबद्दल त्यांना प्रचंड आकर्षण होतं. निश्चित सर, आपल्याला थोडंसं थांबवते. आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि ते सध्या मुंबईमधून आपल्याशी जोडले गेलेत. गणेश, सध्याचे काय अपडेट्स आहेत? सध्या तुम्ही कुठे नेमके आहात आणि सध्याचे काय अपडेट्स हाती येत आहेत? वरळी डेअरी गरवारे सभागृहाच्या या ठिकाणी अंत्ययात्रा आहे ती निघालेली आहे, इथपर्यंत पोहोचलेली आहे. इथून शिवाजी पार्कच्या दिशेने चाललेली आहे. अंत्ययात्रेमध्ये देखील बरेच जे मान्यवर आहेत ते देखील आहेत, कारण की अमर रहे लता दीदी अमर रहे अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा आहे ती शिवाजी पार्कच्या दिशेने निघालेली आहे. कारण की गेल्या काही वेळापासूनच अंत्ययात्रेमध्ये कोण कोण सहभागी होतील असा देखील प्रश्न होता. देवेंद्र फडणवीस देखील आता अंत्ययात्रेमध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर बाकीचे जे काही विविध क्षेत्रातील जे मान्यवर आहेत ते देखील अंत्ययात्रेमध्ये सहभागी आहेत. पोलीस असेल, नेव्ही असेल, ज्या एअरफोर्स असेल, या सगळ्यांच्या ज्या जवान आहेत ते देखील या सगळ्या अंत्ययात्रेमध्ये जे पायी ती अंत्ययात्रा निघालेली आहे. रस्त्याच्या दुतर्फास ही लोकांची गर्दी आहे ती पाहायला मिळते, कारण की लता दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी हे सगळे जे आहेत नागरिक आहेत ते जमा झालेले आहेत. लता दीदींना शेवटचं पाहता येईल आणि लता दीदी अमर रहे अशा ज्या घोषणा आहेत त्या देतच ही अंत्ययात्रा आहे ती शिवाजी पार्कच्या दिशेने जी आहे ती रवाना झालेली आहे. निश्चित गणेश, आता चाहत्यांची सुद्धा गर्दी तितकीच मोठी असल्याचं आपण पाहतोय. पोलीस बंदोबस्त सुद्धा तितकाच मोठा आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे का की चाहत्यांची प्रचंड मोठी गर्दी तुम्हाला दिसते? नक्कीच परिस्थिती तशी बघायला गेली तर नियंत्रणामध्ये आहे, कारण की पोलिसांनी देखील चौकांवर आहेत ते पोलीस बंदोबस्त लावला होता. कारण की ज्या पद्धतीने चाहत्यांची गर्दी होईल हा अंदाज पहिल्यापासूनच पोलिसांना यावेळेस घेतला होता आणि त्याच्यानंतरून ही जी गर्दी आहे ती नियंत्रणात ठेवली आहे पोलिसांनी. कारण की काही जे चौक आहे त्या चौकांमध्येच नागरिकांना थांबवलेलं आहे, कारण की काही जे ठराविक मान्यवर आहेत तेच अंत्ययात्रेमध्ये चालतायत आणि बाकीचे जे नागरिक आहेत त्यांना रस्त्याच्या दुतर्फा बाजूस आहे ते उभा राहून फुटपाथवर पाहण्यासाठी आहे थांबलेले आहेत. आणि त्याच्यामुळे जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून जो एक पूर्णतः रस्ता मोकळा ठेवून लता दीदींची अंत्ययात्रा आहे ती शिवाजी पार्काकडे निघालेली आहे. आणि जी बाकीची जे नागरिक आहेत जे या ठिकाणी लता दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी आलेले आहेत त्यांना रस्त्याच्या दुतर्फ बाजू आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत, कारण की कोणीही मध्ये येऊ नये आणि गर्दी होऊ नये याची देखील विशेष काळजी आहे ती पोलिसांनी घेतलेली आहे. निश्चित, साधारणपणे किती वाजेपर्यंत आता शिवाजी पार्क या ठिकाणी हा ट्रक रवाना होईल? म्हणजे एकंदरीत जी आता अंत्ययात्रा निघालेली आहे ती शिवाजी पार्क इथे कधी नेमकी दाखल होऊ शकते? नक्कीच आणखी शिवाजी पार्ककडे पोहोचण्यासाठी अर्धा ते 1 तास लागू शकतो, कारण की हळूहळू ही अंत्ययात्रा आहे ती शिवाजी पार्कच्या बाजूने दिसून येत आहे. कारण की आता जे आहे ते वरळीचा भाग आहे आणि त्या वरळीच्या भागामध्ये पोहोचलेली आहे आणि तिथूनच पुढे आता ही अंत्ययात्रा निघालेली आहे. ते कारण की ज्या पद्धतीने लोकांची गर्दी आहे त्यामुळे देखील अंत्ययात्रा हळूहळू ही शिवाजी पार्कच्या दिशेने निघालेली आहे. चाहते वर्ग आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये जमा झालेले आहेत. आता हे कुठेही मध्ये येऊ नये. चाहत्यांची गर्दी ही रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला दिसते. दृश्यांमधून आपण प्रेक्षकांना मगापासून दाखवतोय आणि कशा पद्धतीनं खरं तर लोक किती मोठ्या प्रमाणात आपल्या गायिकेला एकदा पाहायला मिळावं, आपल्या लाडक्या गायिकेला, म्हणून ही सगळी गर्दी झाली आहे आणि आवडत्या गायिकेला अखेरचा निरोप देण्यासाठी ही गर्दी झाली आहे. गणेश, आणखी तपशील तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. लता दीदींच्या अनेक आठवणींचा उजाळा आपण
या ठिकाणी करतोच आहोत. आपल्या प्रतिनिधी रुचा वझे आपल्याशी जोडल्या गेल्यात आणि त्या थेट शिवाजी पार्क इथून आपल्याशी जोडल्या गेल्यात. रुचा, आता शिवाजी पार्कवर नेमकं काय वातावरण आहे, काय पद्धतीची स्थिती आहे? आपण काही वेळापूर्वी बघितलं होतं की शिवाजी पार्क मध्ये मोठी तयारी सुरू होती. स्टेज बांधणं सुरू होतं, तसंच अंत्यसंस्कार या ठिकाणी पार पडतील तिथली तयारी पूर्ण सुरू होती. तयारी आता पूर्ण झालेली आहे. मोठा कडेकोट बंदोबस्त इथे शिवाजी पार्कच्या आसपास लावण्यात आलेला आहे. पूर्ण शिवाजी पार्क पोलीस कडेकोट बंदोबस्तात आहे. तसंच पोलिसांचं बँड पथक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री अशी विवाहिक एंट्री या ठिकाणून होणार आहे. त्यामुळे हा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. उद्यान गणेश जे गेट आहे शिवाजी पार्क मधलं, तिथे मोठा कडेकोट बंदोबस्त आहे. कारण समोरच वीर सावरकर स्मारक सुद्धा आहे. त्या ठिकाणी सुद्धा पंतप्रधान जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकंदरच सगळी तयारी शिवाजी पार्क मध्ये झालेली आहे. लता दीदींचा मोठा फोटो सुद्धा या ठिकाणी लावण्यात येईल. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी, त्यांना निरोप देण्यासाठी, शेवटचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी खरं तर आता अंत्ययात्रेसोबत येत असेल. आणि तसंच आपण बघतोय दृश्यांमधून मोठी गर्दी झालेली आहे. आणि सर्वसामान्य जनता जी लता दीदींशी जोडली गेली आहे, त्यांना आपण जी म्हणतो सगळेच, त्या लता दीदींना शेवटचं बघण्यासाठी, त्यांच्या अंत्ययात्रेचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी आता उसळलेली आहे. आणि व्हीव्हीआयपीची एंट्री सुद्धा आता काही वेळात होणार आहे. 5:15 वाजता मुख्यमंत्री शिवाजी पार्क मध्ये दाखल होतील असं कळतंय. तर 6 वाजेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे येणार आहेत शिवाजी पार्क मध्ये. सध्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील शिवाजी पार्क मध्ये आलेले आहेत आणि ते परिस्थितीचा आढावा सुद्धा घेत आहेत. दुपारीच आदित्य ठाकरे येऊन गेले, त्यांनी सुद्धा परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिका आयुक्त, उपायुक्त सर्वच शिवाजी पार्क मध्ये दाखल झालेले आहेत आणि तयारी आता पूर्ण झाली आहे. आणि लता दीदींना अखेरचा निरोप द्यायची आता वेळ आली. जी जी रुचा, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. जी, आपण पाहतोय की अशा पद्धतीनं लता दीदी यांना शेवटचं पाहता यावं यासाठी म्हणून आणि आपल्या लाडक्या गायिकेला एक अखेरचा निरोप म्हणून चाहते दुतर्फा गर्दी करून आहेत. आपण वेळोवेळी या संदर्भातले तपशील जाणून घेत राहूच, पण त्यांच्या वेगळ्या आठवणींना उजाळा देण्यासाठी म्हणून आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत द्वारकानाथ संजयगिरी सर आहेत. आपण पुन्हा एकदा सरांकडे जाऊयात. सर, आपण मगाशी जसं म्हणत होतो की तुम्ही म्हणालात की तुम्हाला पोचलंय दीदींच्या गाण्यांनी, तर तुला आणखीन एक त्याचा किस्सा सांगतो. म्हणजे आमच्या वेळेला लहानपणी, तुम्हालाही असतील, आम्हाला कविता असायच्या. आता ज्या कविता असायच्या त्या काळामध्ये, म्हणजे शाळेमध्ये एखादी गोष्ट कुठली कंपल्सरी लावली ना की ती कंटाळवाणी असते. त्या कविता आम्ही 4-5 मार्क मिळवण्यासाठी पाठ करायचो किंवा लिहायचो. तिथे त्या अर्थात जायचो नाही. त्या कविता जेव्हा दीदींनी गायल्या किंवा दीदींच्या गळ्यातून बाहेर आल्या ना, तेव्हा त्या अर्थासकट बाहेर आल्या. आणि ती गाणी पण खूप, मग मला हेच सांगायचं आहे की दीदींचा कवींचा अभ्यास पण इतका ग्रेट होता की त्यांनी कवी सुद्धा अगदी योग्य शोधले. आणि त्यांची जी गाणी होती, म्हणजे जनपळ भर म्हणतील हाय असतील किंवा अनेक, भारत आंब्यांची गाणी असतील किंवा आणखीन अनेक कवींची, मी कुसुमाग्रजांची गाणी असतील किंवा अनेक कवींची गाणी असतील, चाफा बोले ना चाफा झाले ना सारखं गाणं असेल ह्या. तर ही गाणी आम्हाला दीदीने गायल्यानंतर कळायला लागली. आणि त्या गाण्यातले शब्दाचा अर्थ होता ना, तो अर्थ असा दीदींच्या आवाजामुळे फुलून आला. तर हे सुद्धा त्यांचं खूप मोठं काम आहे. म्हणजे आपण हिंदीतली गाणी हिंदीत गाणी ऐकतो असं नाहीये. त्यांची पोच, त्यांची झेप विचाराची आणि त्यांची बुद्धीची झेप ही प्रचंड होती. म्हणून मी तुला म्हटलं की ते कुठल्याही क्षेत्रात असते ना तरी त्या जिनियसच असते. त्या क्षेत्रात त्या मोठी झाली असते. म्हणजे ज्या क्षेत्रात माणसं मोठी असतात त्या क्षेत्रात जो जिनियस असतो तो त्या क्षेत्रात मोठा असतो, तो जो दुसऱ्या क्षेत्रात असता तरी जिनियस असता असं वाटतं. म्हणजे ज्या परिस्थितीतून जाऊन त्यांचं येणं होतं, गरिबी सुरुवातीच्या काळामध्ये, वडील 12व्या वर्षी वडील गेलेले, नुसतं वडिलांनी जाताना त्यांना एक चिजांची वही दिली आणि संगीताचा वारसा दिला. तो वारसा त्यांनी पुढे नेला. अत्यंत कठीण परिस्थिती होती. म्हणजे हृदयनाथ मंगेशकर नेहमी सांगतात की बऱ्याच वेळेला की त्या भावंडांना मिळावं जेवायला म्हणून त्यानं नेत आणि स्वतः जेवत नसत आणि त्याचं दुःख त्यांना कायम त्यांना लागायचं. पण तिथून अचानक काळ बदलला, त्या मोठ्या झाल्या, पण त्यांचा शिकण्याचा जो एक जी आवड होती, जे ज्ञान होतं, ते त्यांनी कधीही तो वसा सोडला नाही आणि तो वसा त्यांनी शेवटपर्यंत सोडला. आणि म्हणूनच इतकी सुंदर सुंदर गाणी मराठीत सुद्धा तयार झाली. निश्चित आपण मराठी गाण्यांकडे आता आलोच आहोत. तर
गाणी त्यांनी जी गायली आहेत ती निश्चित सगळ्यांच्या मनावर राज्य करत आहेत, पण त्यांनी संगीत सुद्धा दिलंय गाण्यांना आनंद घन या नावानं. त्याविषयी आम्हाला आणखी ऐकायला. जवळपास 33 मला वाटतं सिनेमाला त्यांनी संगीत दिलेलं आनंद घन नावाने. एक असं आहे की इतक्या मोठ्या त्या गायिका होत्या की त्यांच्यासाठी संगीत देणं ही खूप मोठी गोष्ट होती असं मला वाटत नाही, कारण त्याचं ज्ञानच संगीताचं प्रचंड होतं. आणि हृदयनाथ मंगेशकर तर मला वाटतं वन ऑफ द ग्रेटेस्ट म्युझिक डायरेक्टर्स एव्हर. त्यांनी केवळ त्या हिंदी फिल्मशी ॲडजस्ट होता येत नाही म्हणून केलं नाही, तर ते हिंदीत सुद्धा खूप मोठे झाले असते. म्हणजे त्यांच्या ज्या चाली आहेत, त्यांचं जे एकंदरीत आवाक आहे, म्युझिकचं कॉम्पोजिशन आहे, ते ग्रेटच आहे. दीदींनी जे दिलं आणि आनंद घन हे जेव्हा नाव दिलं तोपर्यंत दीदीन आनंद घन हे कोणाला माहीत नव्हतं. म्हणजे भालजी पेंढारकर, जसं मगाशी तुम्हाला विचारलं की त्यांचे आयडॉल्स कोण, तर त्याच्यामध्ये एक भालजी पेंढारकर आयडॉल होते आणि त्यांच्या सिनेमांसाठी त्यांनी दिलं गाणं. त्यांना अवॉर्ड मिळालं. त्यावेळेला सरकारने विचारलं की बाबा आनंद घन हे कोण व्यक्ती आहे, कोणी दिलं. त्यावेळेला ते डिक्लेअर केलं गेलं की त्या लता मंगेशकर आहेत. आणि त्याच्या आधी त्यांनी मला वाटतं 48-49 साली सुद्धा काही वेळेला 1-2 सिनेमासाठी त्यांनी गाणी दिली होती, कारण त्यांच्याकडे तो गरीब म्युझिक आपलं काय म्हणतात त्याला निर्माते होते, त्यांना म्युझिक डायरेक्टर परवडत नव्हतं. अशा वेळेलाही त्यांनी संगीत दिलेलं आहे. त्यातलं काही भाग वसंत प्रभूंनी सुद्धा त्यांच्या बरोबर केलेला. पण मराठीमध्ये त्यांनी ज्या वेळेला भालजी पेंढारकरांसाठी दिले तेव्हा त्यांनी जवळपास एक दिलं आणि किती सुंदर गाणी. म्हणजे ते शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देवदेश अंदरसाठी आजही संचारतं ते, कधीही ऐका. किंवा ठिणगी ठिणगी वाहू दे, ते पण गाणं त्यांचं चव आहे. अशी अनेक गाणी त्यांनी. मग या सगळ्या गाण्यांमध्ये आता तुमचं आवडतं गाणं कोणतं दीदी? कठीण आहे. तू अशी माझ्यासमोर अनंत हिरे माणके टाकतेस आणि मला सांगते की त्यातलं तू गाणं उचल, तर हे सांग, हे फार कठीण आहे. मग एक ऐवजी आपण 2-3 गाणी म्हणूया आणि आम्हाला गाण्यांचं नाव ऐकायला निश्चित आवडेल. असं आहे की म्हणजे अनंत आहेत, पण जर मला काही गाणी जर घ्यायची झाली आणि मी उगाचच कोपऱ्यातली गाणी घेणार नाही, जी लोकांना आवडतात त्यातले. आए गाणे वाले हे एक लँडमार्क गाणं आहे असं मला वाटतं. किंवा ओ सजना बरखा बहार आई हे जे गाणं आहे त्यांचं परखमधलं, दॅट इज वन ऑफ द बेस्ट. म्हणजे जर ते चाखता आलं असतं ना तर ते मधापेक्षा गोड लागलं असतं असं वाटतं. आणि दीदी सुद्धा असं स्वतः म्हणतात की ते गाणं त्यांचं वन ऑफ द ग्रेटेस्ट सॉंग्स आहे. दीदी असं स्वतः त्याचं कॉम्पोजिशन, त्याचं लिहिणं. सलील चौधरी तर त्यांचा खूप मोठा म्युझिक डायरेक्टर होता आणि त्यांचा अत्यंत आवडता म्युझिक डायरेक्टर होता. आणि ते गाणं सुरुवातीला असं वाटत होतं सलील चौधरीला की ते गाणं ॲक्च्युली पहिल्यांदा दीदीने बंगालीत गायलं. आणि सलील चौधरीनी त्यांना वाटलं की ते हिट होणार नाही, पण ते हिट झालं. मग ते बिमल रॉयनी हिंदीत घेतलं आणि त्यांनी शैलेंद्रला लिहायला सांगितलं. त्या गाण्याचा जन्म झाला. आणि ते गाणं, त्यात दिसणारी ती साधना, ते तिचं नवतारुण्य, लता दीदींचा तो आवाज आणि ते सगळं परफेक्ट मिश्रण, जे गाणं सर्वोत्तम गाण्याचं जे मिश्रण लागतं ना ते त्या गाण्यात आहे. पण लता दीदींच्या गाण्यामध्ये तू चूज कर सांगितलं ना तर असं सांग. आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची गाणी गेलेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॉन्टिंग सॉंग्स जे असतात ना, हॉन्टिंग, ही हॉन्टिंग सॉंग्स हिंदीमधली सगळ्यात जास्त त्याने. आणि खऱ्या अर्थाने हॉन्टिंग ज्याला म्हणता येईल असेल, नैना बरसे असेल, किंवा मग अशी मी कही दिल असेल, आएगा आने वाला असेल, आजारी असेल, ही सगळी जी हॉन्टिंग सॉंग्स आहेत ना ती त्यांनी त्या आपल्याला एका प्रकारे त्या वातावरणात घेऊन जातात. वी आर रिअली हॉन्टेड. म्हणजे ज्या वेळेला ते गातात. क्लासिकल गाणी असतील, क्लासिकल बेसवाली गाणी असतील, ती त्यांनी उत्तम गायली आहेत. आणि म्हणजे मला असं वाटतं की असं आपण असं नेहमी म्हणतो की आशा भोसले ह्या जास्त व्हर्सटाईल होत्या कारण त्यांनी तारुण्यातली गाणी गेली. पण लता मंगेशकर व्हर्सटाईल नव्हत्या ह्याच्यावर माझा कधी विश्वासच नाही आहे. त्यांनी प्रत्येक गोष्ट चांगली गायली. काही त्यांनी टाळल्या,
पण त्यांच्याकडे कॅपॅबिलिटी नव्हती ना, असं मला सांगू ना. म्हणजे मग देवाकडेच कॅपॅबिलिटी नव्हती असं मी म्हणेन. निश्चित या वर्सॅलिटीकडे आपण पुन्हा एकदा येऊयात, त्यांच्या विविधतेकडे, आणि त्यांनी नेमकी काय टाळलं असावं याकडे सुद्धा आपण पुन्हा येऊयात. आपण सरांना मी थोडंसं थांबवते. तर आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत. देवेंद्र, आता नेमके तुम्ही कुठे आहात आणि सध्याची तिथली काय परिस्थिती, काय वातावरण आहे? रिद्धी, सध्या मी वरळी परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं पार्थिव जे आहे ते काही वेळानंतर पोहोचणार आहे. पुढे शिवाजी पार्क मैदानाकडे हे पार्थिव जाणार आहे. मात्र आपण पाहतोय की वरळी परिसर असेल किंवा संबंध महालक्ष्मी पासूनचा परिसर असेल, या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येने लता दीदी यांच्यावरती प्रेम करणारे चाहते जे आहेत ते हातामध्ये फुलं घेऊन लता दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी साश्रू नयनांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे. काही वेळानंतर वरळी नाकाचा जो परिसर आहे या ठिकाणाहून हे पार्थिव जे आहे ते पुढे जाणार आहे. मात्र आपण पाहतो की मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत लता दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी. त्याचबरोबर ही सगळी जी अंत्ययात्रा सुरू आहे यामध्ये सामाजिक, राजकीय, सिनेसृष्टीमधील अनेक मंडळी जी आहेत ते या पार्थिवासोबत चालत पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे एकूणच एक जो माहोल आहे लता दीदींच्या निधनानंतर निर्माण झालेला आणि लता दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी तो जो आहे तो आपल्याला त्या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय. जी निश्चित देवेंद्र, आपण ज्याप्रमाणे म्हणताय की दृश्यांमधून आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो किती मोठ्या प्रमाणात चाहते या ठिकाणी जमलेले आहेत. आणि जसं तुम्ही म्हणताय की हातात फुलांचे काही गुच्छ आहेत अनेकांच्या, आणि सगळ्यांना माहिती आहे की आता दीदी आपल्यात नाहीत, पण दीदींची गाणी आपल्यासोबत आहेत याची शाश्वती, याची खात्री इथल्या प्रत्येक रसिकाला आहे. त्यामुळे निश्चित ही गर्दी आपण समजूनही घेऊ शकतो की किती मोठ्या प्रमाणावर या सगळ्यांना हे दुःख झालं असेल. आणखी तपशील तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. आपण पुन्हा एकदा सरांकडे येऊयात. सर, आता जसं तुम्ही म्हणालात की एक गाणं चूज करणं खूप कठीण आहे, पण एक प्रश्न थोडासा असा विचारेन की कधीतरी आपल्याला असं वाटतं की कधीतरी थोडंसं दुःख होतंय किंवा कधीतरी अगदीच डाऊन वाटायला लागतं, मग अशा वेळी दीदींचं एखादं खास गाणं तुम्ही ऐकता किंवा खूप तुम्ही आनंदी झालात की मग एखादं गाणं विशिष्ट असं ऐकता? खूप म्हणजे, आणि फक्त मीच ऐकतो असं नाही, तर अनेकांना त्यातून फायदा झाला. म्हणजे आपण असं म्हणतो की म्युझिक थेरपी अशा पद्धतीने म्हटलं जातं की म्युझिक थेरपी. तर मी एक किस्सा सांगतो मला की रसिक बलमा हे जे लता दीदींचं गाणं आहे ज्युरीमधलं, तर ते गाणं मेहबूब खान यांना प्रचंड आवडायचं. म्हणजे त्यांना ते खूप आवडायचं आणि त्यांचा सिनेमा नव्हता पण त्यांना ते गाणं आवडायचं. एकदा मेहबूब खान इंग्लंडमध्ये आजारी होते, म्हणजे त्यांना हार्टचा प्रॉब्लेम झाला होता त्या काळामध्ये, म्हणजे साधारण 56-57 साली. आणि ते आपण बरे होऊ की नाही अशा एक विमनस्क अशा परिस्थितीत, मानसिक स्थितीत असायचे. तर एक दिवशी त्यांना असं वाटलं की आपण लता दीदींना सांगावं की तू गाणं म्हण म्हणून. यासाठी लता दीदींना त्याने तिथून फोन केला. त्यावेळेला काही मोबाईल नव्हते किंवा काही नव्हते, तर त्यामुळे त्यांनी तिथून ट्रंक कॉल लावला आणि लता दीदींनी सांगितलं की मला कृपया हे गाणं ऐकव. त्या गाण्याच्या आधी जेव्हा डॉक्टर त्यांना चेक करून गेले होते त्यावेळेला डॉक्टरांना त्यांचे हार्टबीट्स आणि हे असे नॉर्मल वाटत नव्हते, म्हणजे जे स्टॅबिलिटी म्हणतात तसं वाटत नव्हतं. लता दीदींनी ते गाणं म्हटलं आणि त्यानंतर असं म्हणतात की ते मेंटली आणि क्लिनिकली सुद्धा स्टेबल झाले एकदम, आणि त्यांना खूप बरं वाटलं. आणि त्यानंतर त्यांच्या आजारपणामध्ये ते सातत्याने ते गाणं तिच्याकडून ऐकत होते. म्हणजे गाण्याचा काय इफेक्ट होऊ शकतो, तर ज्या ज्या वेळेला जो जो मूड असेल ना त्या मूडमध्ये मी लता दीदींची गाणी ऐकतो. म्हणजे आणि खरंच असं एक दिवस असा येतो की बस आज फक्त लता दीदी ऐकायच्या आणि मी तो ऐकतो. एक गायक ऐकणं ही सोपी गोष्ट नसते. लोक कंटाळा येऊ शकतो किती तुमचं लाडका असलं ते. लता दीदी इज एन एक्सेप्शन असं मला वाटतं की त्यांची गाणी एकामागोमाग कितीही ऐकलं तरी, आणि त्यातल्या त्या गाण्यातला त्या संगीतातला वेगळा अर्थ तुम्हाला प्रत्येक वेळेला उलगडायला लागतो की अरे आपल्याला ह्या गाण्यातला ही गोष्ट लक्षात आली नव्हती, ही तान लक्षात आली नव्हती, ही इथे तान इथे घेतलेली, ह्या म्युझिकचा पीस लक्षात आला नव्हता, हे राहिलं होतं आपल्याकडून. आणि मग तुमचं ॲप्रिसिएशन त्याच्यातून वाढत जातं, कारण एकदा ऐकून तुम्हाला काही गाणं कळतं
पण ते गाणं जसं तुम्ही जास्त ऐकता तसं त्या गाण्यामधल्या ज्या खुबी असतात की ज्या जागा घेतलेल्या असतात लता दीदीने त्या फार महत्त्वाच्या असतात. म्हणजे बडे गुलाम अली खान म्हणायचे ना, ती गोष्ट खरी आहे. ते म्हणाले की जे वातावरण निर्माण करायला मला 3 तास लागतात ना, त्यात ही मुलगी 3 मिनिटात करते. आणि हे तिचं ते मोठेपण आहे. तर मी एक आता जाता जाता किस्सा आठवला म्हणून सांगतो. 1952 सालची गोष्ट आहे. त्यावेळेला कलकत्त्यामध्ये एक मैफिल होती क्लासिकल म्युझिक आणि ह्याची, आणि त्या मैफिलीत लता दीदीने बोलवलं होतं. आता 52 साल म्हणजे नागिन तर आला नव्हता, आएगा आने वाला येऊन गेलं होतं. लता दीदी पायऱ्यावरती चढत होत्या मानतीच्या, पण पायऱ्या चढत होत्या, त्या वरती गेलेल्या त्या टोकाला गेलेल्या. तर त्यांना त्याच्यामध्ये बोलवलं आणि त्यांना गाणं म्हणायला लागलं. आता क्लासिकल मैफिल त्यांनाकडे ना कुठलं हिंदी गाणं गावं म्हणून मालती माधव नावाचा एक सुधीर फडकेंचा सिनेमा होता, जो सकाळी लागला आणि संध्याकाळी पडला. पण त्या सिनेमातली गाणी उत्तम होती. आणि त्यातलं जे एक बांध प्रीत फूल डोर नावाचं जे गाणं आहे ते अप्रतिम गाणं सुधीर फडकेंनी दिलं, अप्रतिम गाणं. तर ते गाणं लता दीदीने तिथे चूज केलं, कारण क्लासिकल बेस्ड होतं आणि तो ज्या प्रकारचा ऑडियन्स होता त्या ऑडियन्सला ते अत्यंत आवडेल असं वाटल्यामुळे त्यांनी ते गाणं चूज केलं. त्या गाण्याला वारंवार वन्स मोर मिळाला आणि परत त्यांची पोझिशन अशी ठेवली होती की शेवटी बडे गुलाम अली खान, त्याच्या आधी लता दीदी. त्यामुळे त्यांना ते गाणं चूज करताना सुद्धा ना अशा की एक असं वेगळं पाहिजे की ज्याच्यात जादू पाहिजे, की जे प्रेक्षकांना जो समोर ऑडियन्स बसलाय त्यांची जी टेस्ट आहे त्या टेस्टला ते सुटेबल वाटलं पाहिजे, अशा रीतीने त्यांनी विचार करून त्यांनी ते गाणं म्हटलं. आणि मग बडे गुलाम अली खानने त्यांना बाजूला आपल्या बसवून घेतलं. तर त्यांचा जो इंटेलेक्ट होता ना, इंटेलिजन्स होता ना, ते सुद्धा त्यांचं प्रचंड उच्च प्रतीचं होता. काही वादच नाही. आपण मगाशी विविधतेविषयी सुद्धा बोललो त्यांच्या. तर पडद्यावर दिसताना नायिका अनेक दिसत होत्या, पण मागचा आवाज मात्र एक होता, लता दीदी. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे खरं तर अनेक गाणी अजरामर झालेली आहेत, आपण निश्चित पाहिलंय. पण गाणं कुठलंही असो, मग रोमॅन्टिक असो, अंगाई गीत असो, मगाशी जसं तुम्ही म्हणालात की हॉन्टिंग सॉंग्सचा एक हे आहे, त्याच्यात सुद्धा लता दीदी कायम अजरामरच राहिलेत आणि त्यांनी अधिराज्य गाजवलं ह्या सगळ्याच गाण्यांविषयी. पण या सगळ्याबरोबरच आता एक थोडंसं पुन्हा आपण थोडंसं क्रिकेटकडे येऊया. ते असं की दीदी आणि क्रिकेट हे नातं सुद्धा तसंच आहे, कारण त्यांना सुद्धा क्रिकेट फार आवडायचं. पण दीदींचं क्रिकेट प्रेम आहे. सर मी तुम्हाला थोडंसं थांबवते. देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेत. देवेंद्र, सध्या तुम्ही वरळी नाका इथं आहात, जिथे आता सध्या अंत्ययात्रा पोहोचलेली आहे, पार्थिव दीदींचं पोहोचलंय. आत्ताचे काय तपशील आहेत? अर्धी लता दीदींचं पार्थिव जे आहे ते आता वरळी नाका या परिसरात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येने जनसमुदाय, लता दीदींचे चाहते जे आहेत ते रस्त्यांच्या दुतर्फा जमा झालेले आहेत. लता दीदी अमर रहे अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत ते जनसमुदायामार्फत देण्यात येतात आहे. त्याचसोबत फुलं जी आहेत ती लता दीदींच्या पार्थिवावरती टाकली जातात आहे. लता दीदींचं अखेरचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी घेतलं जात आहे. लता दीदींना भावपूर्ण निरोप जो आहे तो दिला जातो. एकूणच आपण बघतो की मोठ्या संख्येने जनसमुदाय जो या ठिकाणी जमा झालेला आहे. लता दीदींचं पार्थिव जे आहे ते आता वरळी नाका परिसरातून पुढे शिवाजी पार्ककडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र जर आपण ही थेट दृश्य बघितली तर आपल्याला लक्षात येईल की लता दीदींवरती फक्त मुंबईकरांचं, महाराष्ट्रवासियांचं, देशवासियांचं कशा पद्धतीचं प्रेम आहे याचं एक प्रातिनिधिक उदाहरण जे आहे ते आपल्याला या सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचसोबत अनेक मान्यवर असतील, सामाजिक राजकीय क्षेत्रातील, ते या सगळ्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की ही अंत्ययात्रा जी आहे ती हळूहळू आता पुढे सरकताना दिसते. दुतर्फा लोक रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमा झालेली आहेत आणि लता दीदी अमर रहे आणि लता दीदींच्या अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या ठिकाणी केल्या जातात आहे. एकूणच एक भावपूर्ण वातावरण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने हा सगळा जनसमुदाय जो आहे तो आज आपल्याला रस्त्यावरती पाहायला मिळतोय आणि लता दीदी यांना अखेरचा निरोप जो आहे तो या सगळ्या जनसमुदायामार्फत दिला जातोय. लता दीदींचं पार्थिव जे आहे ते आता हळूहळू वरळी नाका परिसरातून पुढे शिवाजी पार्कच्या दिशेने रवाना होत आहेत, ज्या ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत.
निश्चित देवेंद्र, आणखी तपशील वेळोवेळी आपल्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. अगदी काहीच वेळात शिवाजी पार्क या परिसरामध्ये दिदींचं हे पार्थिव म्हणजे ही अंत्ययात्रा पोहोचेल आणि त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पुन्हा एकदा आपण द्वारकानाथ संजगिरी सरांकडे येऊयात. आपण दिदी आणि क्रिकेट याविषयी बोलत होतो. खरं तर काय बोलणार, 2-3 गोष्टी मी फक्त सांगू शकतो की एकतर दिदींचं क्रिकेटवर जसं मी म्हटलं की संगीत हा श्वास असेल तर क्रिकेट हा त्यांच्यासाठी त्याला काय म्हणता येईल की नेक्स्ट बेस्ट. जसं मी तुम्हाला म्हटलं की दिदींना प्रत्येक विषयात आनंद होता तसा क्रिकेटचा आनंद होता. त्या कधीही मॅच त्या काळामध्ये ज्या काळात ते बिझी असताना आणि ते प्रत्यक्ष जाऊ शकायच्या त्यावेळेला ब्रेबॉर्न स्टेडियमला त्यांनी कधी मॅच सोडलेली नाही आहे. लंडनमध्ये पण सुद्धा जेव्हा घर घेतलं तर ते घर बरोबर त्यांनी लॉर्ड्सच्या समोर घेतलं आणि त्या लॉर्ड्सच्या समोर राहिल्या आणि लॉर्ड्सच्या समोर राहिल्यामुळे त्या लॉर्ड्सला मॅचेस बघू शकायच्या आणि इथे त्यांना फिरणं हिंडणं कठीण वाटायचं तर ते त्या तिथे त्या फिरू शकायच्या. क्रिकेटपटूंबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचं क्रिकेटपटूंवर प्रचंड प्रेम होतं. त्यांच्याकडे पार्टी म्हणा किंवा काय म्हणा अशा गोष्टीही त्यांच्याकडे घडलेल्या आहेत. आणि सचिन असो, सुनील असो, अजित वाडेकर असो किंवा आणखीन कोणी असो त्यांचे अतिशय चांगले संबंध त्यांच्याकडे होते. आणि त्यानंतर जेव्हा त्या मॅच पाहणं बाहेर जाऊन कठीण झालं तर त्यावेळेला त्या घरात बसूनच मॅच बघायच्या. मग त्यांनी असं एकदा म्हटलं आहे आमच्या त्या कार्यक्रमामध्ये की बऱ्याच वेळेला आंघोळ करायला मिळायची नाही, आंघोळीची उठसत राहायची नाही, मॅच सतत बघावीशी वाटायची, सचिनला 100 करताना बघावंसं वाटायचं. ह्या अशा सगळ्या गोष्टी ज्या वेळेला संगीत नसेल त्यावेळेला असं मला वाटतं की त्यांच्या मनावर क्रिकेटचं राज्य असू शकतं. निश्चित दिदी आणि क्रिकेट हे प्रेम सुद्धा निश्चित आपण ऐकत आलेलो. एकच गोष्ट त्यात मी ऍड करतो की माझ्या एका मित्रांनी लंडनमधला मित्र आहे त्याने एक पुस्तक लिहिलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिले की राजसिंग डुंगारपूर हे जे क्रिकेटचे प्रिन्स होते डुंगरपूरचे ते मुंबईत क्रिकेटसाठी आले आणि जेव्हा आले त्यावेळेला पावसाळा होता आणि त्यावेळेला त्यांची आणि हृदयनाथ मंगेशकरांची ओळख झाली पहिल्यांदा. आणि हृदयनाथ मंगेशकरांकडे ते त्यावेळेला मंगेशकर कुटुंब वाळकेश्वरला राहायचं तर हृदयनाथ मंगेशकरांकडे ते त्यावेळेला क्रिकेट खेळायला तिकडे जायचे. म्हणजे अख्खं जे मंगेशकर कुटुंब होतं ना ते क्रिकेट प्रेमी होतं आणि राजसिंग डुंगरपूर त्यांच्याकडे जाऊन त्यांच्यात क्रिकेट खेळत. म्हणजे ते किती हे असेल हा विचार करा. निश्चित सर, जसं तुम्ही म्हणालात की क्रिकेट हे दिदींसाठी तितकीच आवडीची बाब निश्चित होती आणि गाण्याप्रमाणेच क्रिकेटवर सुद्धा दिदींचं तितकंच प्रेम होतं. क्रिकेट सुद्धा आता दिदींना विसरलेलं नाहीच आहे. कपिल देवांपासून असेल सचिन तेंडुलकर या सगळ्यांचेच अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. आता आपण मंगेशकर कुटुंबियांविषयी बोललात तर आता मंगेशकर भावंडांविषयी सुद्धा तुमच्या काही खास आठवणी, काही किस्से असं आम्हाला ऐकायला निश्चित आवडेल. वैयक्तिक माझ्या आठवणी ह्या हृदयनाथ मंगेशकरांबरोबर आहेत. कारण हृदयनाथ मंगेशकरांना माझं लिखाण आवडायचं आणि काही वेळेला शिवाजी पार्कमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही कधीतरी संध्याकाळी बसून 1-2-4 वेळा अशा झाल्या असेल की मैफल घडलेल्या आहेत. आणि हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीताच्या तर मी प्रचंड प्रेमात होतो. म्हणजे मगाशीच म्हटलं मी तुला की संगीत, त्याचं कॉम्पोजिशन, त्यांच्या चाली आणि त्या अशा कठीण चाली ते देऊ शकले याचं कारण त्यांच्याकडे 2 द्रौपदीच्या थाळ्या होत्या, एक लता दिदी आणि दुसऱ्या आशाताई. त्याचमुळे ज्या एवढ्या कठीण चाली पेलवणं हे फक्त या दोघांच्याच गळ्याला शक्य होतं, दुसऱ्या कोणालाही ते शक्य झालं नसतं. पण त्या देऊ शकल्या त्यामुळे आपल्याला संगीतात एक वेगळा जो आनंद असतो ना तो आनंद आपल्याला त्यांच्या ह्याच्यातून मिळाला. आणि ही 5 भावंड संगीताचं जर विचारलं लता दिदी वेगळंच होतं पण ही 5 भावंडांना गळा दिला होता. म्हणजे लता दिदींवर जे सावळारामांनी वडिलांवर जे गाणं लिहिलेलं आहे कल्पवृक्ष कन्येसाठी लावून या बाबा घेणं, तर त्या गाण्यामध्ये एक फार सुंदर ओळ त्यांनी लिहिलेली आहे, अमृताची 5 बोटं. ही 5 भावंड ही अमृताची 5 बोटं आहेत आणि ती खरंच 5 बोटं झाली. मीना मंगेशकर वगैरे ह्या मंडळींना नंतर फारसा स्कोप मिळाला नसेल किंवा शेवटी फील्ड जे आहे डॉमिनेट लता दिदीनी आणि
आशाताईने केलं. आणि आशा भोसलेंबद्दल मी काय म्हणणार की लता दिदींसारखी बहीण असताना सुद्धा म्हणजे जी टॉपमोस्ट होती त्यांनी स्वतःचं साम्राज्य स्थापलं. वेगळ्या पद्धतीने असेल, वेगळ्या जॉनरमध्ये असेल, पण त्यांचंही स्वतःचं असं एक साम्राज्य होतं. म्हणजे त्या 60च्या नंतर दिदींच्या छायातून पूर्णपणे बाहेर पडल्या आणि एक स्वतःचं असं एक सार्वभौम असं राज्य त्यांनी स्थापन केलं. आणि त्या तरुणांच्या हृदयावर जाऊन म्हणजे तुमच्या पिढीच्या सुद्धा हृदयावर जाऊन बसल्या असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांच्या छायेतून त्यांना पूर्णपणे बाहेर पडता आलं आणि स्वतःचे एस्टॅब्लिशमेंट केले की इतकी की समटाइम्स लोक वाद घालतात की लता जास्त आवडते का आशा जास्त, म्हणजे लता दिदी आवडतात. म्हणजे आपण हा एकेरी उच्चार हा केवळ प्रेमापोटी करतो, म्हणजे जसं आपण आईबद्दल करतो, शिवाजी महाराजांबद्दल करतो की जे आपले अत्यंत लाडकी आहे त्यांच्याबद्दल करतो. त्यामुळे तो पण सांगायचा मुद्दा काय म्हणजे की त्या बाहेर येऊ शकल्या. त्यामुळे अख्खं मंगेशकर कुटुंबीय जे आहे, पण तरी सुद्धा त्यांचा जो धाक होता किंवा लता दिदींबद्दल जो आदर होता ना, तो कधीही गेला नाही. म्हणजे ते तिसरी मंजिलमधलं गाणं आहे आजा, ते गाणं आशाताईनं म्हणायला सुरुवातीला खूप त्रास होत होता, म्हणजे त्यांना गमत नव्हतं. त्यांनी लता दिदीनं जाऊन ऐकवलं आणि विचारलं की मी गाणं बरोबर म्हणते का, आणि मग जेव्हा त्यांनी हो म्हटलं त्यावेळेस त्यांनी कॉन्फिडन्स आला. आणि अशा बऱ्याच गोष्टी दोघांच्या बाबतीत चालता येतील. दोघांनी एकत्रितपणे पण काही गाणी म्हटलेली आहेत आणि तो एक वेगळा काळ आहे. निश्चित सर, मी पुन्हा तुमच्याकडे निश्चित येईन. आपण लता दीदी आणि त्यांच्या आठवणींबद्दल निश्चित गप्पा मारूच यात. पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दीदींच्या निधनानंतर शोक व्यक्त केलेला आहे. आपण पाहूयात नेमकं काय म्हणाले ते. पूरी दुनिया की स्वर और स्नेह के रूप में वो हमारे बीच हमेशा उपस्थित रहेगी. उनकी मधुर आवाज हमारे साथ हमेशा रहेगी. मैं भारी मन से लता जी को श्रद्धांजलि देता हूं. जे आपण पाहिलं की ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलेला आहे, पण सध्या ही मुंबई परिसरातली दृश्य पाहतोय. पोद्दार हॉस्पिटल मुंबई या परिसरातली साधारणपणे ही दृश्य आहेत. सगळी दिग्गज मंडळी जी आहेत ती दीदींच्या निधनानंतर शोक व्यक्त करत आहेत. थोड्याच वेळात शिवाजी पार्क या ठिकाणी शासकीय इतमामात दीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. आपण पुन्हा एकदा सरांकडे येणारच आहोत, पण आपण सध्या ही दृश्य पाहतोय. पोद्दार हॉस्पिटल मुंबई या ठिकाणची ही दृश्य आहेत. दुतर्फा चाहत्यांची गर्दी झालेली आपण पाहतोय आणि ज्याप्रमाणे ज्या पद्धतीनं अंत्ययात्रा पुढे सरकते तसे हे सगळे चाहते आपल्या हातात असणारी फुलं ही पार्थिवावर लांबून का होईना पण उधळताना किंवा टाकताना दिसत आहेत. हे दीदींविषयीचं प्रेम आहे. प्रत्येकाच्या मनात दीदींचं जे गाणं आहे, दीदींचा जो आवाज आहे, जे सूर आहेत, हे प्रेम आहे आणि हे चिरंतन राहील. दीदींचा आवाज आणि सूर जसे कायम राहतील, अमर राहतील, तसेच सगळ्यांचं दीदींवरचं प्रेम सुद्धा अशाच पद्धतीनं अमर राहील. आर्मी पोलिसांचा हा ताफा त्यांच्या पार्थिव ज्या ट्रकमधून नेलं जात आहे त्याची ही दृश्य सध्या आपण पाहतोय. वाहनांची गर्दी आवरणं, या चाहत्यांची गर्दी आवरणं, अशा सगळ्याच पद्धतीनं पोलिसांचा मात्र इथं कस लागताना दिसतोय. कारण सगळ्या गोष्टी नियंत्रणात ठेवणं आता त्यांच्या हातात आहे आणि हे सगळं सावरत आता काही क्षणात, काही वेळात अगदी दीदींचं हे पार्थिव, ही अंत्ययात्रा आता शिवाजी पार्क या ठिकाणी पोहोचेल आणि त्या ठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार त्यांच्यावर केले जाणार आहेत. अनेक दिग्गज मंडळी, राजकीय क्षेत्रातली इतरही अनेक क्षेत्रांमधली मंडळी त्या ठिकाणी उपस्थित असतील. वेळोवेळी आपण झी 24 तासवर या संदर्भातले अपडेट्स पाहणारच आहोत आणि वेळोवेळी तुम्हाला या संदर्भातली माहिती आम्ही निश्चित देऊ. सध्या आपण सातत्याने ही दृश्य पाहतोय. शिवाजी पार्कवरची दृश्य आपण एका बाजूला स्क्रीनवर पाहतोय, तर दुसरीकडे ज्या ठिकाणाहून, ज्या परिसरातून अंत्ययात्रा जातीये त्या ठिकाणची ही दृश्य, मुंबईच्या पोद्दार हॉस्पिटल या परिसरातली ही दृश्य सध्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण द्वारकानाथ संजगिरी सरांकडे येऊयात. आपण दीदींच्या एकंदरीत सगळ्या सांगीतिक प्रवासाविषयी आणि अशा सगळ्या गोष्टींवर गप्पा मारतोय.
आपण मगाशी क्रिकेट आणि दीदी या आवडीबद्दल तर बोललोच, पण क्रिकेटपटू आणि दीदी यांचं सुद्धा एक वेगळं नातं होतं. खास करून सचिन आणि दीदींच्या नात्याविषयी प्रेक्षकांना सुद्धा निश्चित ऐकायला आवडेल. आणखी एखादा वेगळा किस्सा तुमच्याकडे? असं आहे की त्या दोघांचं खरंच एक वेगळं, म्हणजे ज्या वेळेला आम्ही तो कार्यक्रम केला म्हणजे सचिन तेंडुलकरच्या ह्याच्या वेळेला, त्यावेळेला दीदींनी जे भाषण केलं ना, इतकं सुंदर भाषण मी फार क्वचित ऐकलं असं मी म्हणेन. म्हणजे दीदींकडून असं नाही आहे, कुठल्याही वक्त्याकडून. मी शिवाजी पार्कला राहणारा माणूस आहे, त्यामुळे शिवाजी पार्कला मी लहानपणापासून मोठमोठे वक्ते ऐकतोय, मोठमोठे. तू नाव घेशील तो वक्ता मी ऐकलेला आहे, अगदी आचार्य अत्रेंपासून, नाथपाईंपासून, अगदी अलीकडे बाळासाहेब ठाकरेंपासून, अगदी आजच्या कुठल्याही वक्त्यापर्यंत. पण दीदींचं जे भाषण होतं ना, ते अत्यंत समयोचित असं जे भाषण त्यांनी केलं. त्या आल्या होत्या सचिन तेंडुलकरला आशीर्वाद द्यायला, फेलिसिटेट करायला. खरं तर फेलिसिटेट हा आमचा शब्द होता. त्या आशीर्वाद द्यायला आल्या होत्या, पण त्यांनी म्हटलं काय की मी फक्त आशीर्वाद द्यायला नाही आलेली, तर मी सचिनची दृष्ट काढायला आली आहे. आणि सचिनची दृष्ट मी का काढायला आली आहे, कारण सचिन मला आई मानतो. म्हणजे सचिनचं आणि माझं नातं जे आहे ते त्यांनी सांगितलं, हे आई मुलाचं नातं आहे, तो मला आई म्हणतो, त्यामुळे मी एका आईच्या प्रेमातून त्याची दृष्ट करायला आली. का? कारण त्या काळामध्ये सचिनच्या रन्स होत नव्हत्या, त्याचा फॉर्म नव्हता, त्याला अनेक जखमा झाल्या होत्या, त्या काही बाबतीत जखमा झालेल्या होत्या, त्याचं ते टेनिस एल्बो प्रकरण सुरू होतं, त्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका व्हायची. तर त्यांनी भाषण करताना जे सांगितलं ना, ते मला इतकं स्वतःला खूप भावलं त्यावेळेला. कारण त्या असं म्हणाल्या की तुम्ही आमचे राणा सांगा आहात. आता राणा सांगा हा एक राजपूत सरदार होता, राजपूत राजा होता, की ज्याच्या अंगावर 80पेक्षा जास्त जखमा होत्या आणि तरी तो लढत राहिला. म्हणजे ती उपमा देताना, सचिनला उपमा देताना सुद्धा त्यांना राणा सांगा आठवला. म्हणजे त्यांचा इतिहासाचा अभ्यास किती चांगला होता तुमच्या लक्षात येईल, की त्यांना राणा सांगा आठवला आणि त्यांनी सचिनला ती उपमा दिली. आणि मग त्यांच्यातली आई अशी उफाळून बाहेर आली आणि ती सांगायला लागली की तुम्ही सचिनवर रागावू नका, तुम्ही त्याच्यावर वाईट लिहू नका, तुम्ही त्याच्यावर टीका करू नका, त्याला सांभाळून घ्या, तो ह्या सगळ्यातून बाहेर पडेल आणि पुन्हा आपल्या सगळ्यांना आनंद देईल. आणि तो आनंद दिला म्हणून आपण असं म्हणतो की नेहमी की कुणा मेल्याची दृष्ट लागलेली आहे, तर सचिनला अशी एक दृष्ट लागलेली आहे, ती दृष्ट काढण्यासाठी म्हणून मी आलेली आहे. म्हणजे हा जो एकंदरीत भाषणाचा गाभा होता आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं ना, ते ग्रेट होतं. त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट मला अशी जाणवली की जरी त्यांनी सचिनला मुलगा मानला आणि सचिन त्यांना आई म्हणत असेल, तरी त्या सचिनबद्दल आदरार्थी बोलत होत्या. ही मला अत्यंत कठीण गोष्ट वाटते. म्हणजे पण बोलताना सुद्धा माझ्या तोंडातून सचिन, सुनील असे शब्द येतात. त्या इतकं सुंदर बेरिंग त्यांनी ठेवलं होतं की त्या सचिनशी बोलताना त्यांना तुम्ही रागवू नका, तुम्ही त्यांच्यावर येऊ नको, असं कुठेही बेरिंग तुटलं नाही. ह्याचा अर्थ असा होतं की ते त्यांनी बेरिंग घेतलेलं नव्हतं, तर ते नैसर्गिक होतं. ते नैसर्गिक असल्यामुळे इतक्या सुंदर. मी जेव्हा त्यांचा फोन आला तेव्हा मी तुम्ही म्हटलं की तुम्ही अप्रतिम भाषण दिलं, म्हणजे फार क्वचित मी असं भाषण ऐकलेलं आहे. आणि त्याला सचिन उत्तर सुद्धा खूप सुंदर दिलं. आणि सचिनने सांगितलं की म्युझिक ऐकण्याची टेक्नॉलॉजी कशी बदलत गेली आहे. म्हणजे पूर्वी जे स्पूलचे टेप रेकॉर्डर्स असायचे तिथपासून ते अगदी आयपॉड आणि ह्याच्यापर्यंत कसं बदललं आहे. पण टेक्नॉलॉजी बदलली असेल तर त्याच्यावरचा आवाज बदललेला नाही. तो आवाज एकच आहे आणि तो मी ऐकतो, तो म्हणजे लता मंगेशकर. निश्चित सचिन तेंडुलकर यांचं आणि लता दीदी यांचं प्रेम आणि यांचं नातं हे किती जिव्हाळ्याचं होतं हे निश्चित अनेक प्रसंगांमधून आपल्याला कायमच अनुभवता आलेलं आहे. आता एक प्रश्न असा की दीदींचं आपण मगाशी जसं म्हटलं की मराठी, हिंदी, बंगाली ही गाणी आपण साधारणपणे अनेकांनी ऐकलेली असतात, पण या व्यतिरिक्त सुद्धा दीदींनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तर ह्या वेगळ्या भाषांविषयी आम्हाला तुमच्याकडून त्यांच्या सगळ्याच वेगळ्या भाषेतली मी गाणी नाही ऐकली, म्हणजे मला कबूल करायला पाहिजे. पण दीदीने नॅशनल इंटिग्रेशन केलं असं मला वाटतं. म्हणजे ह्या देशामधल्या धर्म, जाती वगैरे विसरायला लावून लता मंगेशकरवर प्रेम या जनतेने केलं. मग लता मंगेशकरवर प्रेम करणारा माणूस उच्चवर्णीय असेल, दलित असेल, शीख असेल, मुस्लिम असेल, हिंदू असेल,
प्रत्येकाला लता दीदी आपली वाटते. म्हणजे मी पाकिस्तानात 4 वेळा गेलेलो आहे, त्यामुळे मला कल्पना आहे की लता दीदी तिथे केवढ्या पॉप्युलर होत्या. खरं तर तिथे नुरजहां ही मोठी त्यांची गायिका, पण लता दीदी तिथे सुद्धा पॉप्युलर होत्या का त्या सुद्धा त्यांना. शेवटी कसं असतं की आवाज जो असतो ना, त्या आवाजाला बंधन नसतं, त्या आवाजाला विजा लागत नाही. झालं तुला एक आता आठवण आली म्हणून मी सांगतो, अल्लाह तेरो नाम आपलं सॉरी ए मालिक तेरे बंदे हम नावाचं एक गाणं आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे